संपूर्ण भारत देशमध्ये हर घर तिरंगा एक अभियान सुरू आहे. याबद्दल काय सांगाल? आपल्या जे कॉलेज आहे त्या तिथे पण हर घर तिरंगाचं एक थीम ठेवलेलं आहे. कशा प्रकारची थीम राहणार, कशा प्रकारचे हर घर तिरंगाचा कार्यक्रम राहणार, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर योगेंद्र शंकरराव नगराळे, कार्यकारी प्राचार्य साईबाबा कला व विज्ञान महाविद्यालय पारशिवनी. आपण सर्वांचे स्वागत करतो. पारशिवनी तहसीलमध्ये 2013 यावर्षी ज्ञानरंजन क्रीडा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पारशिवनीचे अध्यक्ष श्री भोतराजी व माननीय प्रकाशजी डोमकी सर सचिव यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली आणि नागपूर येथील पारशिवनी तहसीलमधील सर्वात मागासवर्गीय ग्रामीण विभागामध्ये आमच्या हे विज्ञान विभागाचं एक पहिलं कॉलेज आहे या तालुक्यामध्ये. आणि आम्ही हर घर तिरंगा हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जो भारत सरकारचा अभियान आहे, याबद्दल मी सांगू इच्छितो की या अभियानाची सुरुवात 22 जुलै 2022 रोजी करण्यात आली. त्यावेळेचे सांस्कृतिक मंत्री भारत सरकारचे रेड्डी श्री केशवजी रेड्डी यांनी या अभियानाची भारत सरकारद्वारे सुरुवात केली आणि 15 ऑगस्टपासून 13 ते 15 ऑगस्टपर्यंत या अभियानाचं त्यावेळेस सुरुवात करण्यात आली. आज या अभियानाला 5 वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही या कॉलेजमध्ये या अभियानाअंतर्गत जर बघतो म्हणलं तर आम्ही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता कशी वाढीस लागेल याकरिता आम्ही विद्यार्थ्यांना 13 ऑगस्टपासूनच त्यांना या ध्वजारोहण प्रसंगी किंवा हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आम्ही त्यांना ध्वज वाटप करतो. तसेच प्रत्येक घरी जाऊन त्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की हर घर तिरंगा हा अभियान आपण सुद्धा प्रत्येकांना राष्ट्रीय एकात्मता, त्यांच्यात बंधुभाव एकात्मता निर्माण व्हावी व राष्ट्रासाठी एक सर्वांगीण त्यांचं एक योग्य स्थान असावं याकरिता आम्ही त्या विद्यार्थ्यांना प्रेरित करतो. आणि या अभियानाला मध्ये आम्ही त्यांना ध्वज वगैरे वाटप करतो. रॅली केलेली आहे आम्ही इथे पारशिवनी तहसीलमध्ये. तसेच ध्वजारोहणसुद्धा करतो आणि मुख्य ध्वजारोहण 15 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात येईल. 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट निमित्त आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपण आपल्या पारशिवनीच्या जनतेला कशा प्रकारचा एक संदेश देऊ इच्छिता आणि कशा प्रकारे सकाळपासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे? हे बघा सर, मी सांगू इच्छितो की जो 15 ऑगस्ट हा दिन आहे, भारतीय स्वातंत्र्य दिन, हा 80वा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. आणि पारशिवनी तहसीलमध्ये या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इथे सकाळी 8 वाजेपर्यंत बोलाविलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आम्ही घेत आहे, जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्याकरिता आम्ही सामूहिक गीत गायन करतो त्यांच्याद्वारे. तसेच वंदे मातरमसुद्धा या गीताचं आम्ही गायन करत आहे आणि त्यांच्यामध्ये बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी याकरिता आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन देत आहे. आपण 15 ऑगस्ट निमित्त आपल्या विद्यार्थ्यांना व आपल्या इथल्या जनतेला काय एक संदेश देऊ इच्छिता? मी एवढंच सांगू इच्छितो की भारत स्वतंत्र झाल्यावर ज्या काही समस्या आहेत आणि विद्यार्थी हे राष्ट्राचे सर्वांगीण विकास करणारे व समोर मंत्री वगैरे विविध पदावर निर्माण होणारी पिढी आहे, त्यांच्यासाठी मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांच्यामध्ये आजपासून जर राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली तर निश्चितच ते या भारत देशाला एक चांगल्या प्रकारे ते घडवू शकतात. त्यामधून सायंटिस्ट बनू शकतात, डॉक्टर्स बनू शकतात, इंजिनियर्स बनू शकतात, जेणेकरून राष्ट्राला त्याचा हातभार लागेल व राष्ट्रीय एकात्मता सुदृढ होईल. मी माझ्या महाविद्यालयातर्फे सर्व पारशिवनी जनतेला 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच हा भारतीय स्वातंत्र्याचा उत्साह मोठ्या हर्षोत्साहामध्ये पारशिवनी तहसीलमध्ये साजरा होत आहेत. तसेच संपूर्ण भारतामध्ये हा उत्साह असल्यामुळे
राष्ट्रीय एकात्मता निश्चितच त्यांच्यामध्ये निर्माण होईल. आणि एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला 1947 ते 2047पर्यंत जो भारताचा विकास एक ठरवण्यात आलेला आहे, त्या उद्देशाने ही आपली जी तरुण पिढी आहे, विद्यार्थी पिढी आहे, यांना नाही का निश्चितच ते त्यासाठी भारत देशासाठी त्यांचा हातभार किंवा योगदान असेल असे मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.